जय महाराष्ट्र मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर अवघ्या काही तासातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना मोठे उधाण आले आहे। फडणवीस आता केंद्राच्या राजकारणात जाणार का? महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार का? श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी मिळणार का? की या सर्व घडामोडींच्या मागे आणखीन एखादे मोठे राजकीय समीकरण दडले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। दिल्लीतील पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत? महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि या तातडीच्या बैठकीमागील संभाव्य कारणे कोणती आहेत याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। नमस्कार, मी उमेश शिंदे आणि स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर केंद्र सरकार समोर नवीन राजकीय आव्हान उभे राहिल्याची चर्चा रंगली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरू झालेल्या हालचालींनी अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे। विरोधकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर केंद्र सरकारकडून डॅमेज कंट्रोलची रणनीती आखली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे। काहींनी देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागल्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली आहे, तर काहींनी या बैठकीचा संबंध संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराशी जोडला आहे। मात्र सूत्रांकडून समोर येणाऱ्या माहितीनुसार या बैठकीचा केंद्रबिंदू केवळ मंत्रिमंडळ विस्तार नसून महाराष्ट्रातील बदललेले राजकीय समीकरण असल्याचं सांगितलं जात आहे। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लोकसभेत शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं आहे। त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही शिंदे गटाचं राजकीय वजन अधिक वाढल्याचं मानलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाला केंद्रात आणखीन एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली आहे। या चर्चेत सर्वाधिक नाव घेतलं जात आहे ते म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांचं। मात्र या सर्व घडामोडींवर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नसल्याने राजकीय चर्चांना आणखीन वेग आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे। काही माध्यमांनी त्यांच्याकडे महत्त्वाचं मंत्रालयही सोपवलं जाऊ शकतं असे दावे केले आहेत। मात्र या संदर्भात केंद्र सरकारकडून किंवा भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला तातडीने बोलावण्यात आल्यामागे आणखीन काही महत्त्वाची राजकीय कारणं असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रातील बदललेलं सत्ता समीकरण, शिंदे गटाचं वाढलेलं राजकीय वजन, भाजप आणि मित्र पक्षांमधील समन्वय तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आखली जाणारी रणनीती या सर्व मुद्द्यांवर केंद्रीय नेतृत्वासोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या घडामोडींवर विरोधकांनीही सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागू शकते असा दावा करत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। त्यामुळे दिल्लीतील या बैठकीकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। आता या बैठकीनंतर नेमके कोणते निर्णय जाहीर होतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या भविष्यातील नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले। तसेच देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागली तर महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मात्र ही त्यांची राजकीय भूमिका असून भाजपकडून या दाव्यांवर अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद देण्यात आलेला नाही। यावेळी सपकाळ यांनी शिक्षण व्यवस्था, परीक्षा गैरव्यवहार आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर आरोप केले। तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आणि काँग्रेस सातत्याने आवाज उठवत असल्याचाही दावा त्यांनी केला। दुसरीकडे या आरोपांवर भाजपकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्यात महाराष्ट्राला किती प्रतिनिधित्व मिळणार? शिंदे गटाला आणखीन एक मंत्रिपद मिळणार का? देवेंद्र फडणवीस यांची भूमिका बदलणार का की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच कायम राहणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत दिल्लीतील या राजकीय घडामोडींवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहणार आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या बैठकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर थेट परिणाम होत असतो, कारण भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं राज्य मानलं जात आहे।
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजप आतापासूनच आपली राजकीय रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार, श्रीकांत शिंदे केंद्रीय मंत्री होणार आणि महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असे कोणतेही दावे निश्चितपणे करता येणार नाहीत. सध्या या सर्व शक्यता केवळ राजकीय चर्चांचा भाग आहेत आणि अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडूनच घेतला जाईल. आता संपूर्ण राज्याचं लक्ष दिल्लीतील घडामोडींवर लागलं आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमके कोणते निर्णय होतात, केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते आणि सर्व घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. तुमच्या मते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते का? श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळेल असं तुम्हाला वाटतं का? आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मोठा बदल नेमका कोणता असू शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सखोल, विश्वासार्ह आणि अपडेटेड राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील महत्त्वाच्या अपडेटसह पुन्हा भेटू. धन्यवाद.